श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. रविवारी म्हणजेच येत्या 4 ऑगस्टला आहे दीप अमावस्या. याला आपण आषाढ अमावस्या किंवा मग दर्श अमावस्या, काही ठिकाणी याला गटारी अमावस्या असं वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. दीप अमावस्या म्हणजे ही दिव्यांची अमावस्या असते. जे वर्षभर दिवे आपल्या घरामध्ये तेवत असतात त्यांची पूजा करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या घरातील प्रत्येक दिवा हा व्यवस्थित स्वच्छ पुसून घासून घ्यायचा असतो आणि आपल्याला त्याचं पूजन करायचं असतं. गंध, फुलं, अक्षदा, आघाडा, निदुर्वा प्रामुख्याने अर्पण करायचे असतात. पिवळ्या कलरची फुलं सुद्धा आपल्याला अर्पण करायची असतात आणि त्याचबरोबर कणकेची 5 दिवे गूळ टाकून तयार करायचे, ते उकडायचे आणि त्यानंतर आपल्याला या कणकेच्या 5 दिव्यांनी आपल्या घरातील मुख्य दिव्यांना ओवाळायचं असतं आणि ह्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं. तर या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्णपणे साफसफाई करून घ्यायची असते. घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढण्याचा हा दिवस असतो. अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो बघा. आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करत असतो आणि लक्ष्मी पूजन सारखा हा दिवस म्हणजेच अमावस्येचा दिवस असतो आणि या अमावस्येच्या दिवशी ज्या प्रकारचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवू त्याच प्रकारचं वातावरण ही पुढे कंटिन्यू होत जातं. आणि आपल्याला बघा, जर काही घरामध्ये नकारात्मकता असेल ना तर हे प्रामुख्याने जाणवत असेल की अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ आली की आपल्याला घरामध्ये भांडण, कटकटी, वादविवाद किंवा अनेक काही ना काही अडचणी ह्या चालूच होत असतात. कारण का, त्यावेळेस त्या घरामध्ये नकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणात असते. तर हीच नकारात्मकता जी धुळीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये आहे किंवा जी कटकट आपल्या घरामध्ये होत असते, घरातील दोष जे काही आहे तर ते दूर करण्याचा अमावस्येचा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण ज्या वेळेस आपली लादी पुसत असतो म्हणजे आपली फरशी पुसत असतो, त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र, मीठ, हळद आणि थोडंसं लिंबू टाकून आपली फरशी आपल्याला पुसायची आहे. घरातील संपूर्णपणे साफसफाई आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी करायच्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जे देव असतात तर देवांना सुद्धा आपल्याला पंचामृतने आंघोळ घालायची असते. त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात त्या नष्ट करण्यासाठी घरामध्ये घंटीचा नाद करणं, घरामध्ये आपल्या देवांची आरती करणं हे प्रामुख्याने अमावस्येच्या दिवशी केलं जातं. आपल्या पितरांचं स्मरण करणं, ह्या सर्व गोष्टी अमावस्येच्या दिवशी केल्या जातात आणि आवर्जून आपण सुद्धा या गोष्टी कराव्यात. त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होतात. आणि तुम्ही एक अमावस्या करणार आणि पुढच्या अमावस्येला सोडून देणार हे चालत नाही. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे करावं लागतं, कारण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यासाठीच माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला हे सर्व करायचं असतं. तर आता आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे. आंब्याचे पानं हे सर्वांनाच माहीत आहे की किती पवित्र असतात आणि जर आपण पूजेमध्ये सुद्धा आंब्याची पानं वापरत असतो. आपल्याकडे जर नागवेलीची पानं नसेल तर आपण आंब्याच्या पानांचा उपयोग करत असतो. अतिशय महत्त्व हे आंब्याच्या पानांना असतं. तर याच आंब्याच्या पानांचा आपल्याला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. या उपायासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. 11 आंब्याची पानं तुम्हाला सकाळी आपल्या घरामध्ये घेऊन यायची, ती स्वच्छ धुवून पुसून वगैरे घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक आंब्याच्या पानाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला एक छान तोरण तयार करायचं आहे. तोरण तयार करत असताना जो दोरा आपण यूज करतो ना तर तो व्हाईट नसावा, त्याला तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर असं हे छान तोरण तयार केलं की त्यानंतर आपला मुख्य दरवाजा सर्वात प्रथम स्वच्छ पुसून धुवून वगैरे घ्यायचा. त्याच्यानंतर बाहेर लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढून उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव अखंड निवास कर आणि तुझी कृपा सदैव माझ्या घरावरती राहू दे. आंब्याच्या पानांना भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे. आता यामागची खूप मोठी कथा आहे की आपल्याला आंब्याच्या पानांना इतकं महत्त्व का आहे. पण इतकं लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण आंब्याची पानं हे आपल्या घराला म्हणजे तोरण लावतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं तत्व असतं. तर त्यामुळे हे तोरण जे आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे. प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचा जे टिंब सुद्धा द्यायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याचं आपल्याला छान
पूजन करायचं आहे। तर असा हा आंब्याच्या 11 पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। जे काही दोष, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष आहे घरामध्ये तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतील। तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।